ऐकलेलं, आपण तरी काय बुवा ऐकलं नाही. आणि मग तो संतच राहतो, ते त्याच्या डोक्यातच येत नाही. तेव्हा आपण आपल्या परीने काय देऊ शकतो, किती प्रेम देऊ शकतो, किती लोकांचं भलं करू शकतो, इकडे लक्ष आपण घातलं पाहिजे. आणि आजकालचे जसे हे सार्वजनिक कार्य निघाली आहेत इलेक्शन वगैरेसाठी, तसली काही न करता निस्वार्थ भावाने, ज्याला आपण आईच्या प्रेमाला निर्वाज्य असं म्हणतो, त्याच्यावरती काही व्याजच नाही, असं जे अटूट वाहणारं, अनंतापर्यंत जाणारं असं जे प्रेम आहे, ते देताना तुम्हाला आपोआप सुचेल की काय काय केलं पाहिजे. हळूहळू सुधारणा झाली पाहिजे. सर्व सहयोगांच्या तर्फे काही ना काहीतरी घटित झालं आणि ह्या बाबतीला आपण थोडा तरी वेळ दिला पाहिजे. वेळ देऊन त्याच्यामध्ये लागलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. माताजी आल्या म्हणजे एकदा लेक्चर झालं मग संपलं असं नको. या लोकांनी पुष्कळ कामं केली, शाळा सुरू केलेल्या आहेत, आणखीन पुष्कळ समाज सुधाराचे काम करतायत. आपण तसं काहीतरी सुरुवात केली पाहिजे. नाहीतर सहयोग म्हणजे नुसतं आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाच्या सागरात पोहणारे सगळे आळसेश्वर असं नको व्हायला. आपण दुसऱ्यांची काय मदत केली, इकडे तिकडे डोळे चारीकडे फिरून बघावं, त्यांच्याकडे आपण प्रेमाने दृष्टी घालावी आणि बघावं की आपल्या हातून काय कार्य होतं. अजून माझं हिंदुस्थानात येणं झालं नाही. आल्यावर तुम्ही बघा, सगळ्यांना मी कामाला लावणार आहे, तेव्हा आधीच सुरुवात केलेली बरी. मी काही सहयोग म्हणजे नुसते बसून इथे ध्यान धारणा करण्यासाठी सहयोग मुळीच नाही. असं ध्यान करायला कशाला सहयोग, मी हिमालयावर जा, इथे राहून सहयोग जर करायचा असला तर त्या सहयोगातून लोकांचं भलं झालं पाहिजे. आणि आजकालचे जे सार्वजनिक कार्य त्या पद्धतीचं मुळीच करायचं, खरोखर कार्य सिद्ध केलं पाहिजे. तरच म्हटलं पाहिजे की आम्ही सहयोग हा स्थापित केला. आता माझी पुष्कळ स्तुती झाली, मी ऐकली पुष्कळ स्तुती, गाणं ऐकलं, फार बरं वाटलं, सगळं काही संतोष झाला, लोकांनी ओळखलं वगैरे वगैरे वगैरे. पण एक गोष्ट ओळखली पाहिजे की तुम्ही काय आहात ते जाणण्यासाठी कार्य केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही स्वतःला आरशात बघू शकत नाही. तुम्हाला काय दिलं ते तुम्हाला दिसलं पाहिजे. जसं तुम्ही पूर्वी घरात स्वयंपाक करत होता, मुलाबाळांना बघत होता, तशी जर तुमची परिस्थिती असली आणि त्याला बिलकुलच सार्वजनिक किंवा सामूहिक स्वरूप आलेलं नाही, तर सहयोग मिळवून तरी तुम्ही काय मिळवलं मला समजत. जसेच्या तसे. तेव्हा पुढल्या वर्षी आल्यावरती निदान तरी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे किती तुम्ही वडाची झाडं लावली, पहिली गोष्ट. दुसरी, तुम्ही कोणचं सामूहिक कार्य केलं ते मला ऐकायला मिळालं पाहिजे. कोणचं ना कोणचं सामूहिक कार्य तुम्हाला बघितलं तर ते तुमच्या नजरेत येईल आणि तुम्ही ते करू शकता आणि व्यवस्थित करू शकता. त्याला काहीही पैशाची गरज लागत नाही, नुसती मनाची तयारी पाहिजे. हा सहयोग जेव्हा मी उभा केला होता तेव्हा एका बाईवर तिला पार करून, एका पैशाच्या आधाराशिवाय करू नये, मला त्यावेळेला मुळीच कोणत्याच तऱ्हेचा सपोर्ट नव्हता. मी सुरू केला, पण त्या कार्याच्या निष्ठेमुळे आणि त्याच्या सत्यतेमुळे आज तो एवढा फोफावला. आता तुमच्या प्रत्येकीवर, प्रत्येक माणसावर, प्रत्येक बाईवर ही एक मोठी जबाबदारी आहे की आम्ही सहयोगाला लोकांची ओळख करून देताना काही ना काही त्याचा पडताळा दिला. हातात त्यासाठी काही कायदा घ्यायला नको, त्यासाठी कोणचं गैरवाजवी काम करायला नको, कोणत्याही चुकीच्या गोष्टी करायला नको. सरळ सरळ मार्गाने तुम्ही नुसतं डोळे उघडून बघा की आम्ही काय करू शकतो, लोकांचं आम्ही कुठे काय हित करू शकतो ते, आणि तुम्हाला आम्ही शक्ती द्यायला बसलेलो आहोत. तुम्ही त्या ह्याच्यात पडावं आणि ह्या कार्यात आम्हाला काही वोट नको, आम्हाला काही पैसे नको, काही नाही, आम्ही काहीतरी असं कार्य सुरू करणार असं एक वचन द्यायचं. दुसरी गोष्ट, त्यात अशी अडचण असते कधी कधी की लोक जर सुरू करतात तर मग 4 ठिकाणी पैसे मागायला. आधी पैसे मुळीच मागू नका. पैशाशिवाय जे काम होईल ते आधी सुरू. आधी पैसे एकत्र, प्रत्येकाला असं वाटतं पैशाशिवाय नाही. तुमच्याजवळ शक्ती आहे, तुम्हाला पैसे कशाला पाहिजे. कोणी आजारी असला शेजारी जाऊन बघावं, त्यांच्याकडे आजार आहे, त्यांच्याकडे त्रास आहे, त्यांना बघावं. मी बघते ना, कुणी आजारी असला तर त्याच दिवशी एक गृहस्थ कुणी आजारी, त्यांचा हात झालेला, अहो 2 मिनिटाचं काम कुणी सहयोगाने ठीक केलं असतं तर घेऊन आले त्याला माझ्याकडे, आणि ते अगदी प्रोग्रामच्या मधोमध आता ज्याचा हात ठीक करा. आता एवढे तुम्ही सहयोगी असू, तुमच्या हातात शक्ती वाहत असू, हे लोक कधी नाही असं. तेवढ्याच्या तेवढ्यात तुम्हाला जर बरा करता येत नाही तर तुम्हाला सहयोग देऊन फायदा काय झाला. तेव्हा माझी आई आजारी, माझा बाप असा आहे, त्याचे पाय मोडले, अहो तुम्ही नीट करा की, तुमच्यात आहे ना शक्ती, करून तर बघा. तेव्हा लोकांची मदत केली पाहिजे, काहीही अपेक्षा न करताना आनंदात, त्या भावनेनी
ज्याच्यामध्ये खरोखर अत्यंत आनंद आहे की आम्ही काहीही नाही, परमेश्वराचे एक साधन मात्र होऊन या जगामध्ये, या देशामध्ये, या कुटुंबांमध्ये काहीतरी विशेष देतोय. केवढी मोठी ही धारणा, केवढी मोठा गौरवाची गोष्ट आहे असं समजून जर तुम्ही सगळ्यांनी निश्चय केला तर काही ना काहीतरी तुमच्या हातून घडेल. आणि मग लोकांना पडेल की सहयोग म्हणजे काय. आता सगळे लोक सहयोग म्हणजे काय, सगळे ध्यानात बसले. झालं, आपल्या देशात काही गडबड झाली तरी आता ध्यानातच आहेत. आता आमची बायको म्हणे स्वयंपाक नाही करत. म्हटलं का, ती ध्यानच करत बसते. असं का, असं कोणी सांगितलं तिला? स्वयंपाक पहिल्यांदा करायचा, ध्यानाला 5 मिनिटं पुष्कळ झालं. तुम्हाला शक्ती दिली की उत्तम स्वयंपाक करा. तेव्हा एकतरीचा आपल्यामध्ये विश्वास असायला पाहिजे आणि कार्याची क्षमता असायला पाहिजे. शक्ती आम्ही देतो ती घ्या. रोज नुसतं ध्यान धारणा करून काय उपयोगाचं. तुम्ही लोकांचं काय भलं केलं ते बघितलं पाहिजे. तुमचं भलं झालं, आमचं भलं व्हावं. माझ्या मुलाचं ठीक करा, माझी नोकरी ठीक करा, माझ्या आईला ठीक करा, बापाला ठीक करा, अमक्याला ठीक करा, माझ्या घरी या, अमकं करा तमकं करा, सगळं माझ्यावरच अधिकार. आणि तुम्ही काय करणार? आम्ही काहीतरी केलं पाहिजे. माताजीने आम्ही करून दाखवू काहीतरी विशेष असा महिनाचाही या करावा. आणि माझ्यासमोर खरोखर असं चित्र उभं आहे की सहयोगी जाऊन जे वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे, बोलते पियुषांचे सागर, पियुषांचे सागर, ते कुठे ते बघायचंय मला. तर सगळ्यांना आजच्या या सुदिनी गोड गोड आशीर्वाद हा की सगळ्यांनी सगळ्यांचं उत्तम करावं, भलं करावं, सगळ्यांना प्रेमाने वागवावं आणि प्रेमाने बोलावं.